नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात आणि आज आपण घेऊन आलो आहोत एक अशी बातमी जी ऐकून संपूर्ण महाराष्ट्र चकित झाला आहे। ही घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि यात मुख्य पात्र आहे एक विवाहित महिला जी आपल्या मेहनतीने ब्युटी पार्लर चालवत होती। सुरुवात साधी पण शेवट भयानक। ही महिला तिचं पार्लर वाढवण्यासाठी थोडे पैसे कुणाकडून उधार घेऊ इच्छित होती। तिला त्या भागातील एक व्यक्ती भेटला। त्याने स्वतःला बाप्याचं काम करणारा, आर्थिक मदत करणारा असं सांगितलं। महिलेनेही त्याच्यावर विश्वास ठेवला। सुरुवातीला त्या व्यक्तीने खूप सभ्यता दाखवली। काही हरकत नाही, पैसे वेळेत दे, घाई नाही, तू व्यवसाय करणारी स्त्री, तुला सपोर्ट हवा असेल तर मी आहे, असा बोलून त्याने तिचा विश्वास आणि भावनिक आधार समजला। पण काही दिवसांनी त्या व्यक्तीचा व्यवहार अचानक बदलू लागला। पहिल्यांदा तो फक्त फोनवर संदेश पाठवत होता, पैसे कधी परत देणार, माझं ऐकायला सुरुवात कर, नाही तर बघ, कर्ज घेतलं म्हणजे असंच परत द्यावं लागतं। महिलेने घाबरून सांगितलं, मला वेळ द्या, मी परत करते, पण अशी धमकी देऊ नका। पण इथेच सुरुवात झाली ब्लॅकमेलची। तो म्हणाला, तुझं फोटो मला आहे, तुझे पार्लरचे CCTV मी पाहिले आहेत, जर माझं ऐकलं नाहीस तर तुझे फोटो तुझ्या नवऱ्याला आणि गावाला पाठवीन। महिला हादरली, घाबरली आणि शेवटी तो तिला एका लॉजवर बोलावू लागला। सुरुवातीला तिने नकार दिला, पण नंतर धमक्या, संदेश, फोन। मग एक दिवस त्या व्यक्तीने थेट मेसेज केला, ये, नाहीतर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन। शेवटी ती लॉजवर गेली। तिथे त्या व्यक्तीने घाणेरड्या मागण्या केल्या। तो म्हणाला, कर्ज घेतलं ना, पैसे भरायचे असतील तर माझ्याप्रमाणे वागायला शिक, कपडे काढ। महिला हादरली, घाबरली, रडू लागली, पण तो थांबला नाही। त्या महिलेनं शेवटी धाडस केलं। लॉजवरून बाहेर पडताच तिने थेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली। पोलिसांनी आरोपीला अटक केली, त्याचा मोबाईल जप्त केला। त्यात अशा महिलांचे फोटो, चॅट आणि व्हिडिओ सुद्धा सापडल्याची चर्चा सुरू आहे। या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। कर्जाचा आमिष दाखवून महिलांना जाळ्यात ओढलं जातंय का? समाजात अशा लोकांना इतकं धाडस कुठून येतं? महिला किती सुरक्षित आहेत? स्त्रियांसाठी संदेश, कर्ज, ओळख, व्यावसायिक मदत कुणाकडूनही घेताना सावध राहा, विशेषतः खाजगी, वैयक्तिक, आर्थिक व्यवहारात। ही घटना फक्त एका महिलेची नाही, हा इशारा आहे संपूर्ण समाजासाठी। तुमचं मत काय? अशा लोकांना कोणती शिक्षा मिळायला हवी? कमेंटमध्ये जरूर सांगा। बातमी इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण आम्ही सदैव घेऊन येत राहू खरी बातमी, खरी माहिती तुमच्यापर्यंत।